संघातील दोन्ही संघातील खेळाडूंवरती, कारण जसजसं आपण पुढे जात आहे त्या प्रकारे आपल्याकडे जबाबदारी वाढत आहे आपल्या संघाची, कारण तेवढंच महत्त्वाचं सामने असतील. पाहूया प्रथम फलंदाजी करताना अंश वॉरियर्स नागाव, अंश वॉरियर नागाव किती धावांपर्यंत मजल मारू शकता. आता पहिलाच गोलंदाज असेल. अनुजच्या माहिती आहे तो सुशांत आहे ना, आणि गोलंदाज हॅलो चेंडू मुलांच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि धावपूर्ण गोलंदाजाचं नाव विघ्नेश. एका धावेवर संघाचं खातं करत आहे. एक या धावेवरती पाहूया पुढे चेंडू असेल. अनुजाला पुढे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्लिप मध्ये खेळाडू असल्या कारणाने कोणतीही धाव घेता आली नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. कोणताही खेळाडू तिथे तैनात नव्हता. चेंडू सीमारेषेत पार दणदणीत असा चौकार. बघा, अनुज राऊतच्या विरुद्ध एक चांगला प्लॅनिंग पाहिजे. फिल्डिंग कुठे लावायला पाहिजे, अनुज कुठल्या दिशेला मगाशी खेळला होता, त्याची बॅटिंग संपूर्ण पाहिली होती पराग खोतने, आणि त्यानुसार या ठिकाणी त्याने सुरुवात फिल्डिंगची केली नव्हती आणि अनुजने त्याचा फायदा उठवलाय आणि सुंदररित्या त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार वसूल करून धावसंख्येला वाढ केलेली आहे. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने चेंडूला केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय, तोपर्यंत एक धाव त्याने सहजरित्या पूर्ण केलेली आहे. जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आता सजवलाय आणि या दृष्टिकोनातून आता मात्र त्याने पुढे धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. विकेटच्या समोर ती धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा बॅकफुट वरती धावा घेत होता. फ्रंट ऑफ विकेट धावा जमवण्याचा प्रयत्न तो करतोय. षटक जो पाहतो, पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुशांत कांबळेच्या साथीला अनुज राऊत अशी जोडी मैदानात आहे. षटक सुरू असताना आपण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेची पाबंदी आहे. हा चांगला चेंडू होता, अगदी गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. त्या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव येत नाहीये आणि अशा वेळेस आपण बघतोय तो म्हणजेच फलंदाज सुशांत कांबळे हा माघारी परतलाय. स्किनची अगदी एज लागलेला आपण बघितला या चेंडूवरती आणि त्यामुळे सुशांतची विकेट जातोय. सुशांत आज संपूर्णपणे या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा निष्फळ ठरलाय, ज्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा होती. मागचा मॅच सुद्धा सहज विजय करील, नॉन स्ट्राईक वरती बराच वेळ राहिला आणि त्यानंतर सामना गमावला गेला. या मॅच मध्ये सुद्धा तो अगदी या ठिकाणी ज्या अपेक्षेने उतरला होता ती अपेक्षा मात्र त्यांनी भंग केलेली आहे आणि लवकर बाद होऊन परततोय तो म्हणजे सुशांत. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सौरभ पाटील. सौरभ फलंदाज पाहूया आपल्या संघासाठी किती धावांपर्यंत मजल मारू शकतो आणि सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल, कारण मागे चेंडू मध्ये एक बाउंड्री लागली होती. पुन्हा एकदा रिव्हर्स, परंतु बीट झालाय. फलंदाजा सुंदर षटक समाप्त होतं. पहिल्यांदाच धावसंख्या जवळ पोहोचते 6.
1-6. चला पंच लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. कोणतीही टीम मीटिंग नको. जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढंच तुम्हाला पेनल्टी. हॅलो बघा थोडस विलंब होतो. अजून एक मॅच आहे आणि त्यामध्ये अजून जो मॅच आहे तो सुद्धा प्रकाशामध्ये चांगल्या प्रकाशामध्ये खेळवता येईल अशी आपण अपेक्षा करूया. थोडं फास्ट या ठिकाणी मॅच आपण खेळवायचं आहे. वीरू येतोय गोलंदाजी मार्कवरती. वीरू षटक नंबर 2 प्रगती पथावरती आणि समोरती आहे तो अनुज राऊत उजव्या हाताचा फलंदाज. अगदी चांगली बॅटिंग तो करतोय. धावा त्याच्या बॅट मधून येतात. खोऱ्याने धावा त्याने जमवल्यात या मॅच मध्ये. यावेळेला वीरूचा हा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. सुंदर आपल्याला स्वीप शॉट पाहायला मिळतोय. अनुजाच्या बॅटमधून वारंवार त्याची स्ट्रॉंग झोनमध्ये गोलंदाजी करत आहे ते गोलंदाज. त्यामुळे त्याला थोडस सोपं जात हा शॉट खेळण्यासाठी. पाहूया आपल्याला गोलंदाज कमबॅक करताना पाहायला मिळतोय की नाही. अनुज ज्या प्रकारे मागील सामन्यामध्ये त्याने आपला संघ विजय मिळवून दिला होता त्याच प्रकारची त्याच्याकडून खेळी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा मिस फेरी आणि गडीमध्ये 1 धाव तर पूर्ण एका धावेने धावसंख्या जाऊन बसते 11 या धावेवरती. हॅलो सौरभच्या बॅटमधून स्ट्रेट चेंडू सीमारेषा पार दणदणीचा चौकार. धावसंख्या होते 15. 15 धावा धावफलकावरती लागला. सौरभ मात्र एका बाजूने चांगली बॅटिंग करतो. त्याला साथ मिळाली आहे ती अनुज राऊतची. दोन्ही बाजूने धावा येतात आणि अशा वेळेला जो गोलंदाज आहे तो म्हणजेच गोलंदाजी मार्क वरती वीरूची गोलंदाजी सुरू आहे. एकूण 15 धावा धावफलकावरती लागला. षटक नंबर 2 प्रगती पथावरती. वीरू राऊंड विकेट. हा चांगला चेंडू गुडलँड स्पॉट वरतून पडल्यानंतर चेंडू खूप सारी उंची घेतोय उसळतोय आणि पराग कोचच्या हातात गेला. चेंडू डॉट येतोय निर्धाव येतोय. अगदी खूप महत्वाचा सामना. डू और डाय करो या मरो अशी लढत आहे. इथे मॅच मध्ये जर जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला खेळता येऊ शकतोय. परंतु इथून जर पराभूत झालात तर घरचा रस्ता हा नक्की आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन थर्ड मॅनच्या दिसेला असेल फलंदाज सौरभ पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्पर कट खेळण्याचा हॅलो अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु थर्ड मॅन तिथे तैनात असल्यामुळे सुंदर झेल टिपलेला आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. पुढील त्याची जागा सांभाळण्यासाठी पुढील फलंदाज आकाश. ज्या प्रकारे शरीर यष्टी आहे त्याच प्रकारे आपल्याला फलंदाजी पाहायला मिळतंय की नाही. मजबूत आणि नावामध्ये सुद्धा मजबूतपणा आहे आकाश. पाहूया त्याचा विस्तार बॅटिंगचा कितपर्यंत आहे. काय चेंडू शिल्लक. आकाश ऑन द मार्क वरती आणि नक्कीच ज्या प्रकारे म्हणलं होतं दणदणीत बँडेड फटका आकाशाच्या बॅट मध्ये सीमारेषा पार 6 धावेसाठी. म्हणलं होतं मी
शरीर यष्टी मजबूत आहे आणि आपल्याला अशाच प्रकारच्या शॉटची गरज आहे, कारण जेवढं जास्तीत जास्त आपण धावा जमा करू शकला आपल्या संघासाठी तेवढंच डिपेंड करणं आपल्या गोलंदाजासाठी एक चांगलं टार्गेट असू शकतं. याचा जो उत्तम उदाहरण आपल्याला आकाश याने दिले, कारण बरेच उशीर झाला होता, आपल्याला मोठा फटका काय पाहायला मिळाला नव्हता. नक्कीच खेळाची 10 मिनिटं संपलेली आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. खेळाची 10 मिनिटं संपलीत आणि धावफलकावरती एकूण धावा जर आपण बघितल्या तर धावा आहेत त्या 21 धावा. 2 षटक पूर्ण आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय तो म्हणजेच वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं विघ्नेशच्या हातात चेंडू सोपवला. बघा विघ्नेशला यावेळेला 2 षटक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पराग खोत या त्याच्या कॅप्टनने केलेला आहे. विघ्नेशची गोलंदाजी पाहता त्याची लाईन आणि लेंथ वरती त्यांनी भरोसा, हा जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी धावा रोखल्या. बघा 3 धावा सेव्ह केलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये होता आणि त्याने चेंडूला अगदी आपल्या उजव्या बाजूला जाताना अडवलंय आणि त्याला चांगला कव्हर केलाय. धाव त्या ठिकाणी 3 सेव्ह होतात आणि 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. बघा एका धावेने धावसंख्या पुढे जातोय ती 22 वरती, जिथे तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे तो म्हणजेच विघ्नेश. पुढचा चेंडू यावेळेला आकाशसाठी होता, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. सुंदर फिल्डिंग, याही वेळेला खूप चांगला फिल्डिंग होतोय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आपला उंच जंप मारतो आणि चेंडूला अडवतोय. या चेंडूवरती कुठली धाव येत नाहीये. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 1 धाव धावफलकावरती त्याने या षटकामध्ये खर्च केलेली आहे. धावसंख्या 22 वरती आहे. षटक तिसरं प्रगती पथावरती. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. यावेळेला आकाश तवसालकर सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या हातात झेल देऊन बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट. वायरलेस आहे ना. हॅलो हॅलो नक्कीच मोठा हादरा म्हणावा लागेल आकाशाच्या माध्यमातून बसतोय तो नागाव संघाला. आकाशाची जागा सांभाळण्यासाठी फुल फलंदाज मैदानामध्ये वैभव. आपण लवकरात लवकर क्रीजवरती जायचं आहे ही विनंती असेल. 11 मिनिटं झालेले आहेत. इथे सर्व खेळाडू नोंद घ्यायची आहे. 9 मिनिटांमध्ये 9 चेंडू पूर्ण करायचे आहेत. आपण थोडस गोलंदाज तसंच फलंदाज सुद्धा आपण सुद्धा सहकार्य करा लवकर. पेनल्टी असेल ना वेळ पुन्हा एकदा चेंडू थोडासा कव्हर पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. धावतो पूर्ण. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 23. अनुज अजून एक रेसिवरती आहे. आपण पाहू शकतो अनुज आतापर्यंत पुन्हा एकदा स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या मधोमध आला नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव सुंदर गोलंदाजी आणि कमबॅक सुद्धा म्हणावं लागेल. सोडून आता चेंडू जातो सीमारेषा पार. दणदणीचा चौकार. अशाच प्रकारचे चेंडूची वाट बघत होता अनुज, कारण स्लोअरवर काहीच गरज नव्हती. स्पृहा पाटील यांच्याकडून विघ्नेश राऊत 500 रुपयाची काय म्हणावं 500 रुपये आले तर देणगी म्हणावं लागेल ना. आपल्या मंडळाला लागेल ना.
विघ्नेश राऊत येणार दुवा पाटील विघ्नेश गोलंदाज आहे ना आपले बॉलिंग करतोय ना. हॅलो, आता जे षटक संपलं, आता जे षटक संपलं त्याने 2 षटक टाकले. ते हॅलो, त्याच्या गोलंदाजी करेल आपण प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचतो मित्रांनो. हा थोडंसं माईक मध्ये हॅडलमध्ये बिघाड होतोय, त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो तर ज्याने 2 षटकं टाकली. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्यात, एक फलंदाज बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केले आहेत आणि तब्बल फलंदाज जे बाद केलेत ते म्हणजे एक फलंदाज. म्हणजे खरोखर 2 षटकं निर्धावनाने 12 धावांच्या मोबदल्यात त्यांनी 2 फलंदाज बाद केलेत आणि याच्यावर निश्चितच त्यांचे नातेवाईक प्रत्येक नातेवाईक याच्यावर एक खरोखर या नवोदित खेळाडूला सन्मानित केलं जातं. स्नेहा पाटील यांच्याकडून विघ्नेश राऊत हॅलो याला 500 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. संजय आकाश हॅलो षटकार हॅलो नक्कीच या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. या खेळाडूसाठी एक नवीन खेळाडू आहे, नवतरुण आहे आणि त्या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. 2 षटकं त्यांनी टाकली, 12 धावा खर्च करताना 2 गड्यांना माघारी पाठवलं. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि 5 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. 3 चेंडू या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर मग आपल्याला पॅनल्टी असेल. अनुज राऊत स्ट्राईक वरती आपण बघतोय. अनुज राऊत हा स्ट्राईक वरती होता. चेंडू उजव्या स्टेच्या बाहेरून जातो, वाईड येतो. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि ती आता मात्र एकूण धावसंख्या येतोय ती 34 वरती. 34 धावा धावपळात लागलेल्या आहेत, जे ते षटक नंबर 4 प्रगतीपथावरती. वाईटच्या माध्यमातून एकूण 35 धावा येतात. हा चेंडू डॉट आलाय परत. आताचाही बॉल वाईड आहे. वाईड बॉल वाईड बॉल ची नोंद कर. आता वाईड बॉल येस अनदर वाईट. आणखी एक वाईड. धावसंख्या होते 37 धावा. धावसंख्या 37. या 37 धावा जमा करण्यासाठी बँकेत कामाला जातो. एक नेव्ही मध्ये एक आहे आणि एक इकडे बँकेत आहे. माईक बरोबर नाही. एक गोळ्या आता शिल्लक, एक गोळ शिल्लक आहे. हॅलो षटक संपलेलं आहे. धावसंख्या होती 39 धावा. 39 धावा धावफलकावर आले आहेत आणि ह्या 39 धावा जमवण्यासाठी खर्ची पडलेत. अर्थातच किती षटकं खर्ची पडलेत? आमचे 4 षटकं खर्ची पडलेले आहेत आणि या 4 षटकांमध्ये आता ज्या गोलंदाजाची याच्या पूर्वी आपण प्रशंसा करत होती संजय, कारण हा विघ्नेश आहे. हा विघ्नेशच्या अगदी घराच्या शेजारीच एक फार मोठं मैदान आहे. ते म्हणजे तुला माहिती असेल कुठलं मैदान ते याचं मैदान कुठलं ते नागाव इथलं मैदान ते
संगमचं गाव का संगम ना? हो. संगम गावाच्या बाजूला एक फार मोठं मैदान आहे. अनेक वर्ष ते रखडलेलं आहे, पण अनेक वर्ष रखडलेलं मैदान आहे, परंतु फार मोठं मैदान आहे. मला वाटतं माझ्या आठवणीत जवळजवळ 10 ते 20 वर्ष ते रखडलेलं आहे. तिथे फार मोठं मैदान तयार करण्याची संकल्पना आपल्या इकडच्या सर्वच विभागातील आपण पाहतो. मोठा फटका येतो मैदानात आणि उत्तुंग षटकार प्राप्त केला जातो. या उत्तुंग षटकारांची धावसंख्या होते ती 46 धावा. तर त्या मैदानाविषयी म्हणत होतो. अनेक पुढारी होऊन गेले होत आहेत, परंतु ते मैदान आहे ना ते रखडलेलं आहे. या माध्यमातून मी मुद्दाम त्या पुढाऱ्यांना जे पुढारी असतील त्यांना मी सांगू इच्छितोय, कारण ते मैदान आहे ते फार वर्षापासून रखडलं. असं मैदान त्याच्या घरा शेजारीचं आहे, त्यामुळे त्याला चांगला सराव करण्याची संधी मिळत असावी बहुधा. तर आपण पाहतो कव्हर्समध्ये चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतो. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, फेक येईपर्यंत निश्चित 2 धावा मैदानात पूर्ण होतील का पाहायचं आहे. आणि 1 धाव पूर्ण होतं, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाल्याचं पंच दर्शवतात. आणि या दुसरी धाव सुद्धा अगदी सहजगत्या पूर्ण झालेली वाटतं. म्हणजे कधी कधी आपण पाहतो ना, धावण्याची गती धावण्यामध्ये कसं असतं माहिती का, जर क्षेत्ररक्षक दूरवर उभा तिथून हवेतून चेंडू येताना सुद्धा 1 धाव आपल्याला पूर्ण करता येईल. आता आत्मविश्वास आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तो आत्मविश्वास या 2 फलंदाजांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स ज्याला म्हणतात, ती रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय सुरेख पाहायला मिळेल. 2 फलंदाजांमध्ये धावण्याचा ताळमेळ अचूक असायला पाहिजे, आत्मविश्वास असायला पाहिजे. कधी ना हिम्मत करे मर्दा तो मदत करे खुदा. तर धावसंख्या होती, या 2 धावांची धावसंख्या होती. धावसंख्या झाली. आणखीन 1 धावेची समावेश होणार का पाहता दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो. या वेळेला फलंदाज बाद होणार तील मात्र शंका नाही, हे तो निश्चितच. अशा वेळेला एखादा आत्मसमर्पण धावसंख्या झालेली आहे ती 49 धावसंख्या होते 49. आणि हे बहुधा शेवटच्या शेवटच्या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. आणि या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका अपेक्षित असणार आहे, कारण जो प्रतिस्पर्धी अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये एक दिग्गज खेळाडू संजय तुम्ही तर फार ठिकाणी मोठमोठ्या विभागातून समालोचन करतात. तवसालकर असेल किंवा हे जे खेळाडू आहेत फार मोठे खेळाडू आहेत, नावलौकिक त्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. असे फलंदाजांना सुद्धा जखडून पहिल्या 2 षटकामध्ये आले होते. आणि यावेळेला क्षेत्ररक्षण कसं होतं ते पाहायचं आहे. आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाला निश्चितच बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पंच दोषी सर सांगतात की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावा घेतोय. आर पार आणि फरार चौकार. या चौकारांची धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 53 धावा. म्हणजे एक अपेक्षित सरासरीच्या दिशेने संघाने वाटचाल केली, यातील मात्र शंका नाहीये. आणि यावेळेला पाहायचं पुन्हा एकदा चौकार जाणार का. क्षेत्ररक्षक अतिशय चपल क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण होत्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार, परंतु फेक अचूक असेल तर दुसरी धाव अपूर्ण होणार. यातील मात्र शंका 2 धावा नाही तर 1च धाव मिळते. धावसंख्या 54 धावा. 5 षटकं पूर्ण 54 धावा. म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर एका मर्यादित धावसंख्येवर रोखलंय असंही म्हणता येईल, अपेक्षित धावसंख्येवर रोखलंय असंही म्हणता येणार आहे. कारण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं. काही षटकार चौकार वगळले तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हवेतले झेल सुद्धा चांगल्या प्रकारे केले. म्हणजे ग्राउंड फिल्डिंग आणि हवेतलं क्षेत्ररक्षण यावर जर चांगल्या प्रकारे भर दिला गेला, त्याचमुळे या 54 धावसंख्ये परत एक अपेक्षित धावसंख्येवर रोखलं गेलेलं आहे. पाहायचं आहे 54 धावसंख्येवर जरी रोखलं गेलं, परंतु प्रतिस्पर्धी संघ जो आहे सारखे जर गोलंदाज आहेत अष्टपैलू आणि यांच्या समोर 53 धावा ज्या धावा जमवल्या त्या धावांचं आव्हान पार करणं इतकं सोपं नाहीये. परंतु अवघडही नाहीये मित्रांनो, अवघडही नाहीये संजय, अवघडही नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. हा मला तो माईक सुद्धा अनिश्चित बरोबर आहे, माईक सुद्धा अनिश्चित आहे. माईक सुद्धा मध्येच आवाज सोडतोय. कधी कधी संजय काय तो अशा प्रकारे माईक जर आपल्याला धोका देत नसेल ना तर प्रेक्षक वर्ग काय विचार करत असेल, या कुठला कॉमेंटेटर धरून आणलाय, धरून बांधून आणलाय, त्याला जर बोलता येत नाही, त्याला काय सांगता येत नाही. परंतु कधी कधी माईक सिस्टीम जर चुकीची असेल ना तर समालोचन संजय तुमच्यासारखे कोटी
दर्जाचे समालोचक असतील ना तरी सुद्धा त्या माईक सिस्टीम जर तुम्हाला योग्य नसेल तर मग तुमचाही नाईलाज होत असेल. प्रेक्षक वर्गाला मी सांगू इच्छितो की मी माईकला दोष देणार नाही, त्या सिस्टीमला दोष देणार. कधी कधी काही गोष्टी या यंत्र आहेत, ही यंत्र बिघडतात, यंत्र आधीमध्ये बिघडतात, त्यात ती मात्र शंका नाही. परंतु समालोचकासाठी कदाचित चांगले माईक वगैरे व्यवस्था पुरवणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, माईक सिस्टीमने अजिबात दोष दिलेला नाहीये, हा शब्दही माझ्याकडून चुकून गेलेला नाहीये. तर सामना सुरू होतोय. संजय आपण समालोचनात आता आमच्या समोर आमचे एक नवोदित समालोचक मित्र होते, त्यांना जर ते खूप अपेक्षेने आले होते चांगल्या प्रकारे, मला त्यांना संधी सुद्धा मिळाली अति चांगल्या प्रकारे. परंतु कधी कधी काय होतं, संधी मिळत असताना त्याला सिस्टीम सुद्धा चांगली असावी लागते. तर मित्र तुझा आवाज खूप छान आवाज होता आणि मी तुमचा आवाज जवळून ऐकत होतो. मी तुझ्याकडे काही लक्ष देतो. त्याचं नाव होतं, समालोचकाचं नाव होतं, काय नाव आहे चेतन पवार. खूप चांगले क्षेत्र तुम्ही समालोचन करता मित्र, नवोदित समालोचक आहेत आणि असे समालोचक आपल्याला अपेक्षितच असणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी. तर आपण सामन्याकडे मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. आमचे पंच मैदानाचा ताबा लवकरच घेतील. पंच सुद्धा आज आता ह्युमिडिटी जी आहे ती म्हणजे आर्द्रता नाही तर तापमान वाढत चाललेलं आहे आणि या वाढत्या तापमानामध्ये अशा प्रकारे दिवस दिवस आपण अंपायरिंग करणं इतकं सोपं नाही. कारण पंच म्हणजे देव म्हटलं जातं, पंचाला देव म्हटलं जातं. कारण पंचांचा एखादा निर्णय जर चुकला तर त्या संघाला स्पर्धेतून बाहेर सुद्धा जावं लागतं. त्यामुळे पंच हे फार कटाक्ष आणि कुठल्याही प्रकारे निरपेक्ष असावे लागतात आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे कोणताही निर्णय आतापर्यंत आपण पाहिला एकतर्फी निर्णय दिलेले, प्रत्येकाला समान न्याय देणारे म्हणजे पंच म्हणजे देव का असावेत, ते कसे असावेत याचं उदाहरण पंचांनी दर्शवून दिलेलं. आपण समालोचन करतो मित्र, सावलीत बसून समालोचन करतोय. आमचे स्कोरर चांगली स्कोरिंग करतात. अजून मधून ते थोडेसे इकडे तिकडे त्यांचं लक्ष विचलित होतं. तरुण आहेत विचलित आहेत, त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचा तरुण वर्ग आहे, त्याला ते विचलित करत असतात. परंतु हरकत नाही. असे समालोचकाला जर का आमच्या स्कोररची चांगली साथ लाभली ना तर चांगलं समालोचन आम्हाला म्हणजे माझ्यासारखं करता येणार. कारण मी त्या समालोचकाला मी फक्त मैदान बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करतो. संजय सारखे आणि आता जे आमचे समालोचक आले होते त्यांच्यासाठी चांगलं समालोचन करता येणार आहे. तर संजय आपण सामना सुरू होतो. ओव्हर टू संजय. धन्यवाद राजू सर. मॅच अगदी खूप महत्वाचा आहे, डू ऑर डाय मॅच आहे आणि अशा वेळेस 54 धावा झाल्यात. 55 धावांचं आव्हान घेऊन मैदानात सज्ज झालेला आहे तो संघ. आपण बघतोय अंश ऑरियन्स 44-44 नागाव आकाश तवसालकरचा संघ त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर आपण बघतोय रायगड लिप्स अलिबाग अर्थात पराग खोतचा संघ यांच्यामध्ये लढत या ठिकाणी सुरू होते. या मॅचचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पहली गेंद थी जड़ के ऊपर गेंद खेली थी, हालांकि राहुल पेंडेकर ने गेंद को निकालने में कामयाब हुए. शॉर्ट स्क्वेयरिंग में गेंद को फील्ड किया और अपना खाता खोला राहुल पेंडेकर ने और स्कोर शुरू होता हुआ 1 रन के साथ अपना खाता खोला और अपने साथी बल्लेबाज यहाँ पे जो खड़े हैं हेमंत पाटिल को खेलने का मौका दिया. 55 रनों की जरूरत है 5 ओवर में. हालांकि 11 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हर एक ओवर में रन रेट चाहिए वो 11 का. और गेंदबाज के रूप में यहाँ से गेंदबाज वैभव अंबुकर दूसरी गेंद को मोड़ दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. यहाँ से पावर प्ले में ये पहला चौका जड़ते हुए बल्लेबाज हेमंत पाटिल के बल्ले से निकालता हुआ ये शानदार चौका. 4 रनों के साथ अपना खाता खोला. स्कोर बनता हुआ 5 रन के ऊपर. हालांकि पर एक ओवर में 11 के अवसर चाहिए, हर एक ओवर में 11 रन चाहिए. और फील्डिंग की सजावट देखी जाए तो 2 फील्डर जो है ऑफ साइड में, एक डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है, एक मिड विकेट मौजूद है. बाकी की पूरी बाउंड्री यहां से खाली है, उसका फायदा उठाना चाहते थे. इस बार रिवर्स स्वीप खेल दिया सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 1 बाउंस 4 रनों के लिए ये चौका. आज पूरी तरह से 360 डिग्री में खेल रहे हेमंत पाटिल. यहां से रिवर्स से भी कोशिश की थी. जो बाउंड्री थोड़ी सी शॉर्ट है उस शॉर्ट बाउंड्री का फायदा उठाना चाहते हैं हेमंत पाटिल और इस चौके के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 9 रन के ऊपर.
गेंदें हो चुकी है अब तक 3 गेंदें वैभव अंबुकर की। हालांकि पहले मैच के लास्ट मैच के मैन ऑफ द मैच के हकदार 4 विकेट उन्होंने लिए थे, वही वैभव अंबुकर की ये चौथी गेंद। इस बार मोड़ना चाहते थे गेंद को एक घुटना टेक कर, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई बिंदी गेंद वैभव अंबुकर की। हालांकि 2 चौके लगे थे और इस बार गेंद को थोड़ी सी शॉर्ट की, थोड़ी गति से गेंद को डाला और यहां से गेंद डॉट निकलती हुई। 4 गेंदें हो चुके, 9 रन खर्च किया। 5वीं गेंद वैभव की। इस बार दूसरी लगातार गेंद डॉट आती हुई। 2 चौके आने के बावजूद लगातार 2 गेंदें यहां से बिंदी डाले वैभव अंबुकर ने। एक बड़े खिलाड़ी है, अनुभव काफी सारा है उनके सामने। जो बल्लेबाज है वो भी विस्फोटक बल्लेबाज है, मगर उस बल्लेबाज को आखिरी 2 गेंद के ऊपर रोके। ये आखिरी गेंद वैभव की। इस गेंद के ऊपर भी बीट किया, अपील होता हुआ, मगर थोड़ी सी ऊपर थी गेंद। मगर देखिए बढ़िया तारीफ, 10 रन खर्च किए 1 ओवर में और पहला ओवर पावर प्ले का खत्म होता हुआ। अच्छी नफी तुली गेंदबाजी यहां से वैभव की। हॅलो संजय, पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले, नंतरच्या चेंडूवर आपण रिव्हर्स शॉटचा 1-2 प्रयोग झाले. कधी कधी आत्मसन्मान असतो ना, तो माणसाला फार फार महत्वाचा असतो. म्हणजे आत्मसन्मान म्हणजे आपला आत्मसन्मान दुखावला गेला नाही पाहिजे. एकदा मी चुकलो, दुसऱ्यांदा मी मारण्याचा प्रयत्न करेन, तिसऱ्यांदा मारण्याचा प्रयत्न करेन, परंतु समोरचा गोलंदाज सुद्धा तितकाच तरबेज होता. आत्मसन्मानाला ठेच पोचली एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा सुद्धा. हे सुद्धा आपण तिथे पाहिलंय. हेच तर खरं युद्ध आहे बघा. मोठ्या खेळाडूंच्यातलं युद्ध हे बघण्यासारखं असतं आणि तुमच्यासारखे ते जाणून घेऊ शकतात. तुम्हाला त्याचा अनुभव आहे आणि ते तुम्ही सगळं या ठिकाणी मैदानात बघितलं. आकाश तवसालकर अपना नया ओवर लेके गए, लेकिन गेंद हवा में और बड़ा विकेट आते आते ही सीधे हेमंत पाटिल को वापस पैविलियन में भेज दिया आकाश तवसालकर ने ये बिग विकेट. देखिए गेंद राजू सर यहां से थोड़ी स्लोअर रन की थी. आकाश तवसालकर ने जिस प्रकार से गेंद को डाली थी, हाथ जिस प्रकार से उन्होंने घुमाया था, मगर वो स्लोअर रन की थी. उसमें थोड़ा सा दुविधा स्थिति में शॉट खेलने की कोशिश में सीधे स्क्वायर लेग के ऊपर सौरभ पाटिल खड़े थे. उसका सौरभ पाटिल के हाथों में गेंद गई और पहला विकेट गिरता हुआ यहां से बल्लेबाज हेमंत पाटिल बैक टू द पैविलियन जाते हुए पहला विकेट 10 रन के ऊपर गिरता हुआ. जीतने के लिए चाहिए थे 55 रनों की जरूरत. औसत के साथ यहां से बढ़ रही थी, स्कोर बना रही थी, क्योंकि नए गेंद के साथ 10 रन आए थे. 1 रन जरूर कम था मगर स्कोर अच्छा था. 7 गेंदें हो चुकी है 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर और 1 विकेट खोया है. अब कप्तान मैदान में आते हुए हालात पराग खोत, जिन्होंने पहले 2 मैच में उतना अच्छा प्रदर्शन नहीं किया है, लेकिन ये मैच काफी महत्व रखता है. डू और डाई मैच है, तो यहां से अगर पराग खोत और उनके साथी बल्लेबाज राहुल पेडनेकर एक अच्छी यहां से पार्टनरशिप बिल्ड करते हैं तो ये मुकाबला जीतने की ज्यादातर संभावना होगी. मगर पराग खोत को अपना कैप्टनशिप यहां पे दिखलाना पड़ेगा. एक अच्छी इनिंग बिल्ड करनी पड़ेगी. गेंदबाज आकाश तवसालकर, दूसरी गेंद शॉर्ट ऑफ गेंद थी, उसे सीधे खेल दिया कवर के सर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर. शानदार तरीके से चौका आता हुआ. 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर, जहां पे कवर के ऊपर खड़े थे वहां से गेंद के सर के ऊपर से गए उनके. 4 रनों के साथ यहां से पराग खोत ने अपना खाता खोला. शुरुआत अच्छी मिलती हुई 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए. हालांकि 2 गेंद हो चुके हैं इस आकाश तवसालकर की और 1 विकेट उनके नाम के ऊपर. तीसरी गेंद आकाश तवसालकर लंबे रनअप के साथ दौड़ते हुए एक बार थोड़ी सी आगे की थी, पुल करना चाहते थे मगर बीचों बीच पकड़े गए.
देखिए थोड़ा सा घुटना नीचे आया था, अंपायर ने देखा कि बीचों बीच में है, थोड़े से झुके थे बल्लेबाज और उसे लेग बिफोर द विकेट के रूप में वापस भेज दिया। बड़ा विकेट पराग खोत वापस फाइनल में जाते हुए। हेलो, बड़ा विकेट गिरता हुआ हेमंत पाटिल के बाद पराग खोत एक चौके की पारी खेलकर वापस फाइनल में जाते हुए। तीनों मैच में सबसे यहां से पराग ने निराशा की है, पूरी तरह से उनके मालिक के ऊपर भरोसा था, मालिक का उनके ऊपर भरोसा था, वो पूरी तरह से निराश करते हुए। हालांकि तीनों मैच फेल होते हुए, एक चौका जरूर आया था, शुरुआत जरूर अच्छी मिली थी, मगर दूसरी गेंद के ऊपर लेग बिफोर द विकेट के रूप में आकाश तवसालकर ने उनका विकेट लिया। सन्माननीय अविनाश जी अस्त्रीकर साहेब पेडांबे, माजी उपसरपंच पेडांबे ग्रामपंचायतचे सन्माननीय श्री अविनाश जी अस्त्रीकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी 2222 रुपयाची देणगी आलेली आहे। मंडळ त्यांचं खूप खूप आभारी आहे। मायनाक भंडारी चषक 2025 मध्ये या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद। त्यांच्या माध्यमातून 2222 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी प्राप्त होत आहे। अविनाश जी अस्त्रीकर साहब आपले खूप खूप धन्यवाद। तो चलिए एक बार फिर आकाश तवसालकर अगली गेंद लेकर, इस बार सीधे बल्ले से खेल दिया गेंद को, बड़ा गैप है दोनों फील्डर के बीच में से, गेंद सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर दंदनाती हुई 4 रनों के लिए। दूसरा पावर प्ले का ओवर शुरू है। देखिए एक यहां से देखा जाए तो मिड विकेट खड़ा था, एक फील्डर लॉन्ग ऑफ की तरफ खड़ा था और एक जो फील्डर डीप में है स्क्वायर लेग खड़ा है, और दो फील्डर के बीच में से दंदनाती हुई 4 रनों के लिए चौके के साथ यहां से वीरू ने अपना खाता खोला। जिस प्रकार पराग खोत ने चौके के साथ खाता खोला था मगर अपना विकेट खोया, मगर वीरू अब खड़े हैं। स्कोर बनता हुआ इस चौके के साथ 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। दूसरा ओवर और दूसरी ओवर की अब तक 4 गेंदें फेंकी है, यानी कि 10 गेंदें और 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर आता हुआ। हर एक ओवर में 11 के लगभग अवसर से यहां पे रन बनाने हैं, तो इसी प्रकार से अच्छी बल्लेबाजी होती हुई आकाश तवसालकर की अगली गेंद इस बार उठाकर खेल दिया, गेंद काफी देर तक हवा में, और अनुज राउत जो फील्डर खड़े थे मिड ऑफ के ऊपर 30 गज के दायरे में थे, मगर अनुज राउत जिस प्रकार से दौड़ा था तो उन्होंने कोशिश भी नहीं की रन कैच लेने की। अनुज ने कोशिश की थी मगर वो बुरजोर कम कोशिश यहां से स्टेट बैंक का सन्माननीय चेतनजी पवार आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित होते, तर कमेंटर चेतन पवार यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी अक्षय गुलेकर यांना विनंती करतोय, आपण चेतन पवार यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे। चेतन पवार आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। किहीम संघाचा कॅप्टन शुभम मांजरेकर आपण नाणेफेकीसाठी इकडे येऊन उपस्थित राहायचं आहे आणि विनंती करतो त्यांच्या संघ मालकाला आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा। अभिषेक संघनायक आपण इकडे पाठवून द्या। तो यहाँ
यहाँ से देखिए 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर 20 रन आते हुए, हालांकि 10 के अवसर से रन बनते हुए पहले ओवर में 10 रन आए थे और दूसरे ओवर में भी 10 रन खर्च किए आकाश तौसालकर ने। कुल मिलाकर देखा जाए तो हर एक ओवर में 2 विकेट आए हैं, एक एक ओवर में एक एक विकेट आया है, तो कुल मिलाकर 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए अब 18 गेंदे और जीतने के लिए चाहिए 35 रनों की जरूरत। 18 गेंदे और 35 रन ये मुकाबला जीतने के लिए चाहिए। जब तक राहुल पेडनेकर क्रीज के ऊपर है तो मैच बन सकता है, ये मालूम है यहाँ से पराग खुद को, और ये कोशिश जरूर जारी रहेगी। मगर यहाँ से गेंदबाज के रूप में एक बार फिर आकाश तमसालकर ने वैभव अंबुकर को तीसरे ओवर के लिए बुलाया है। यहाँ से देखिए गेंद को खेलना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद फाइन लेग की तरफ जहां पे विकेट के ऊपर दौड़े और उन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन जरूर आता हुआ इस बार यहाँ से राहुल को, और राहुल ने 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी होते हुए 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। 17 गेंदे और 34 रनों की जरूरत, यानी कि कुल मिलाकर 1 गेंद के ऊपर 2 रनों की जरूरत है। एक अच्छा मुकाबला, कड़ा मुकाबला, यहां से कोशिश जारी रहेगी कि यह मुकाबला हमें जीतना है। हर एक फील्डर यहां से कोशिश करेगा, 100% देना चाहेगा इस मैच में। एक कड़ा मुकाबला होता हुआ, जबकि स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज मौजूद है वीरू ने भी एक चौका जड़ दिया है इस मैच में, वो भी अच्छी बल्लेबाजी कर रहा है। वैभव अंबुकर की गेंदबाजी, दूसरा गेंद राइट आर्म ओवर द विकेट, वैभव अंबुकर और फुल टॉस गेंद को खेल दिया कवर की तरफ। फील्डर जहां पे खड़े थे उन्होंने जब तक गेंद को रोके दूसरा रन पूरा होता हुआ, तीसरे की मांग, और यहां से तीसरा रन भी पूरा होता हुआ। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहां से देखा जाए तो थोड़ा सा सूरज उनके आंखों के ऊपर आया था। गेंद उन्होंने देखी कि गेंद उन्हें देखने नहीं आई और वो रुके और उसका फायदा उठाया। देखिए यहां से वीरू और उनके साथी बल्लेबाज ने यहां से तीसरा रन पूरा किया। 3 रनों के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब चाहिए 31 रनों की जरूरत है, 16 गेंदे और 31 रनों की जरूरत है। एक अच्छा मुकाबला बनता हुआ राहुल पेडनेकर के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। आज हीरो बनने का मौका है राहुल पेडनेकर को। वाइशेट की तरफ से अपने क्रिकेट करियर की शुरुआत की, अच्छा यहाँ पे उन्होंने बल्लेबाजी की और अब अपने घरेलू टीम के लिए गावदेवी गुंदलपाड़ा के लिए वो खेल रहे। आज माइनाक भंडारी चषक 2025 के पर्व 4 में वो अच्छी बल्लेबाजी कर रहा है। 31 रनों की जरूरत है, 16 गेंदे अब शेष है। अच्छा मुकाबला, हालांकि पानी के साथ कुछ कान मंत्र भी उधर गया होगा, कुछ कहा गया होगा कि किस प्रकार खेलना है। अब दोनों को ही आखिरी तक खेलना होगा, यहां से कुछ न कुछ तो अंदर भेजा होगा। पराकोट एक जानकार कैप्टन है, अनुभव काफी उनके पास है। सुहा पाटील यांच्याकडून राहुल पेडनेकर याला प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक आणि पहिल्या षटकाराचा मानकरी 500 रुपयाचा मानकरी ठरलाय राहुल पेडनेकर। छक्के के साथ स्कोर छलांग लेता हुआ जहां पहुंचा है 33 रन 33 रन स्कोरबोर्ड 30 रन माफ कीजिए 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए अब चाहिए 25 रनों की जरूरत। हर एक छक्के के लिए सुहा की तरफ से 500 रुपए का इनाम है। पहला छक्का जड़ दिया है राहुल पेडनेकर ने, शानदार तरीके से स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर सबसे लंबा छक्का, तो वो भी हालांकि वैभव अंबुकर जैसे गेंदबाजी के ऊपर। अगली गेंद वैभव की, इस बार सीधे बल्ले से कारपेट डोरा गेंद को खेला, जब तक गेंद फील्ड होती पैरों से, मगर गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए चौका आता हुआ। चौतीस रन स्कोर बोर्ड के ऊपर आते हुए अब चाहिए 21 रनों की जरूरत। यहां से मैच राहुल पेडनेकर एक बार फिर खींचकर लेके आए हैं। गेंदे हैं अब शेष 14 गेंदे और मैच जीतने के लिए 21 रनों की जरूरत। शानदार इनिंग बिल्ड कर रहे राहुल पेडनेकर।
इस बार सीधे आकाश तवसालकर के हाथों से गेंद फिसलती हुई शानदार छक्का। आखिरी वक्त सूरज आंखों के ऊपर आते हुए लग रहे हैं। आकाश तवसालकर के हाथों से कैच नहीं तो ये मैच छूटा हुआ। 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर यहां से राहुल पेडनेकर एक अच्छी इनिंग खेलते हुए शानदार 2 छक्के और 1 चौका इस ओवर में आता हुआ। देखिए एक महंगा ओवर, 20 रन अब तक 5 गेंद के ऊपर यहां से वैभव अंबुकर ने खर्च किए। आखिरी गेंद इस बार शानदार सीधे लंबा बाउंड्री लाइन के बाहर राहुल पेडनेकर के बल्ले से ये तीसरा छक्का, 6 रन। सबसे महंगा ओवर इस प्रतियोगिता का आज के दिन का, जिनमें रन खर्च किए 26 रन। देखिए 3 छक्के और 1 चौका और 1 तीरी और 1 रन, ऐसे 26 रन इस ओवर में खर्च किए और राहुल पेडनेकर ने आज पूरी तरह से इस ओवर में हावी होकर 3 छक्के और 1 चौका जड़ दिया। अब जीतने के लिए चाहिए रन 9, 12 गेंदे और 9 रनों की जरूरत। पूरी तरह से मैच को अपनी तरफ खींच लिया है। देखिए पहले 3 मैच चेस नहीं हुए थे मगर दूसरे दोनों मैच चेस हुए। देखिए फील्डिंग करने वाली पहले फील्डिंग करने वाली टीम यहां से जीत ली है। पराग खोत ने यहां से टॉस जीतकर फील्डिंग करने का यहां से सोचा और यहां पे देखिए राहुल पेडनेकर के बल्लेबाजी के बावजूद ये मैच के ऊपर पूरी तरह से हावी होते हुए 12 गेंदे 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सामने बल्लेबाज मौजूद है वीरू। सौरभ की गेंदबाजी शुरू होती हुई खंबा उखाड़ दिया वीरू का। वीरू बैक टू द पैविलियन। जिस प्रकार देखिए आकाश तवसालकर ने तीसरा ओवर वैभव अंबुकर को दिया, लेकिन शुभम मांजरेकर नाणेफेकीसाठी आपण या, तुम्ही या लवकर। शुभम मांजरेकर आपल्याला पुढचा मॅचचा टॉस इथे करायचा आहे, त्यामुळे आपण टॉस बॉक्सच्या इकडे या। पेडनेकर अभिषेक संगनायकाला पाठवून द्यायचा आहे, कुठलाही वेळ होणार नाहीये, विलंब होणार नाही याची काळजी आपण घेऊया आणि पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी या। तो यहां से देखिए 11 गेंद के ऊपर 9 रनों की जरूरत है। पहली गेंद के ऊपर खंबा उकड़ने के बाद यहां से वापसी कर सकते हैं, क्योंकि सौरभ ने आज पूरी तरह से गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी की है। तीनों मैच में सौरभ की गेंदबाजी देखी जाए तो बढ़िया गेंदबाजी। लास्ट मैच में उन्होंने 2 ओवर डाले थे, अब उनको ये चौथा ओवर यहां से दिया है। थोड़ा सा गलत निर्णय तो नहीं हुआ ना यहां से आकाश तवसालकर का, क्योंकि जिस प्रकार वैभव अंबुकर को दूसरा ओवर देना लगभग यहां से महंगा गिरा, वही ओवर अगर यहां से सौरभ को देते तो थोड़ा सा अलग हो सकता था। ये सोच में अब आकाश तवसालकर रहेंगे। 2 गेंदे उन्होंने डाले, 1 रन खर्च किया। यहां से देखिए 10 गेंदे और 8 रनों की जरूरत। तीसरी गेंद सौरभ पाटिल की, सामने है राहुल पेडनेकर। 10 गेंद के ऊपर 8 रनों की जरूरत है यहां से मुकाबला जीतने के लिए। राइगल डिप यहां से देखा जाए तो प्रशांत चिंबुलकर यहां से थोड़ी सी चेहरे के ऊपर उनकी हंसी आती हुई, क्योंकि यहां से मैच जीतने का मौका है और एक यहां से चांस बन सकता है। मगर देखिए सौरभ पाटिल की गेंदबाजी, टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही। जिस प्रकार सोचा था यहां से गेंद ऊपर आएगी, मगर सीमेंट विकेट के ऊपर यहां गेंद नीचे भी रहती है। और 1 डॉट गेंद, 3 गेंदें फेंक चुके हैं, 1 रन खर्च किया है। यही सोच थी, थोड़ा सा अलग निर्णय लेते तो मैच में अभी तक बने रहते यहां से आकाश तवसालकर और उनकी टीम। इस बार और एक गेंद अच्छी पैड के ऊपर लगी है गेंद, शॉट थर्ड मैन में 30 गज के दायरे में गेंद को फील्ड किया, 1 रन लगभग यहां से पूरा किया। स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर बढ़ता हुआ 48 रन, 48 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी 7 रनों की जरूरत है। गेंद है यहां से
8 गेंदे और 7 रनों की जरूरत है। ये 2 गेंद के ऊपर अगर एक आध रन बनता है तो आखिरी ओवर में मैच में थोड़ी सी रंगत आ सकती है। 2 गेंदे हैं आका यहां से सौरभ की, जबकि सामने नए बल्लेबाज आते हुए पराग। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली, 3 फील्डर नजदीकी क्षेत्र में सिंगल सेविंग के लिए पराग के लिए रखे हुए, 4 फील्डर है नजदीकी क्षेत्र में और सौरभ पाटिल अपनी 5वीं गेंद लेकर उठाया, उड़ाया, हवाई सफर करते हुए सीधे काउ कॉर्नर वाली लाइन के बाहर पराग के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का। 7 गेंदे और 1 रन की जरूरत है। मुकाबला जीत लिया है लगभग यहाँ के इस पराग के छक्के के साथ। आखिरी ओवर तक मुकाबला आएगा ऐसा लग रहा था, मगर देखिए पराग ने क्या जबरदस्त पावर जनरेट किया था इस गेंद के ऊपर। उनकी जो हाथ है, उनकी जो बाहु है वो बहुत बढ़िया ताकतवर बाहु है, उनकी बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का। मगर देखिए आखिरी गेंद थोड़ा सा शॉर्ट पिच स्लोअर वन किया था और उसे बाउंस दिया था। खेलना चाहते थे कवर के ऊपर से, मगर बल्ले ने अंदरूनी हिस्सा लिया। 1 रन के लिए प्रतीक्षा की जाएगी, 1 रन की आवश्यकता अभी भी है। नो चेंडू दिला आणि त्यामुळे हा मॅच या ठिकाणी जिंकला जातोय। हार्दिक अभिनंदन करूया आपण पराग खोत आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रशांतजी चिंबुलकर